ऐकलं? 500 रुपये माझ्या शरीराचा मोबदला म्हणून. अजून दिसते ती नोट मला. एका फिकट निळ्या पाकिटात घातलेली. नीचेस, उलट्या काळजाची टाकी नाहीस तू. माझ्या वडिलांनी देऊ केलेल्या त्या 500 रुपयाच्या कागदाचं भांडवल करून ही आमच्यावर हुकूम गाजवायला निघाली. आमच्या आयुष्याचं मातेरा करायचे हक्कात जणू हिनं त्या 500 रुपयाला विकत घेतले. पण मी सगळ्या जगाला ओढून सांगेन की आमच्या सुदैवानं तसं काहीच घडलं नाही. माझ्या वडिलांनी हिला पैसे द्यावेत असं काहीच घडलं नाही. थोडक्यात बचावलं. किती? अगदी थोडक्यात. लाज आणली या पोरीनं. तेव्हा रे काय काय भोगत रे बाबा. लाज गुंडाळून ठेवली. लाज बीज गेली उडत. उरलाय फक्त सूड. सुडानं पेटलीये मी. माझ्या सगळ्या अपमानांचे झाडून सगळे सूड उगवणार मी. आणि म्हणूनच वाट पाहतीये. आसूसले तो प्रवेश जगायला. त्या क्षणात साठवलेला तो आसुरी आनंद पिऊन झिंगायला. त्या खोलीतला तो क्षण पुन्हा पुन्हा जगून सूड उगवणार मी. हे बघा खोली. हे दुकानाची खिडकी. हा दिवाण. बिलोरी आरसा. हा कपडे बदलायचा आडोसा. या खिडकी समोर हे शिसवीचं टेबल. त्यावर फिकट निळं पाकिट. 500ची नोट. लख दिसतंय सगळं. जरा हात लांब केला की हाताला सगळं लागणार. पण माझ्या तोंडावर मात्र संकोच बिंकोच नाही. यांचा त्यावेळचा चेहरा तुम्हाला सांगता अगदी बघण्यासारखा झाला होता. पांढरा फटक. हो खरंच. शपथ, विश्वास ठेवा माझ्यावर. हो काय बोलताय काय तुम्ही? कशाला काही पत्ताच लागत नाही. अहो साहजिकच आहे. धनाधन गोष्टी तुमच्यावर भिरकावत चालली आहे ही मुलगी. मंडळी तिला जरा गप्प करा. अहो माझ्यावर कुभांड रस्ते आहे. ती बेअब्रू चालवली आहे तिनं माझी. मला बोलूच देत नाही. तुमच्या लंब्या चौड्या भाकड कथा ऐकायला ना यांना वेळ नाहीये इथं. मला भाकड कथा ऐकवायच्याच नाहीये. हो तर तुमची बाजू मांडायची आहे. सत्पक्षाची. आणि तुमचंच कसं बरोबर ते सिद्ध करणार तुम्ही. मला या मंडळींना झाल्या प्रकाराची योग्य अशी कल्पना द्यायची आहे. आता या बाईचंच घ्या. तिच्याबद्दल माझ्या मनात विलक्षण आस्था आहे. माझं काळीच तिळतिळ तुटतं तिची ही अवस्था. तेच तिला विचारा माझ्याबद्दल. म्हणेल मी उलट्या काळजाचा माणूस आहे. पण यांनी मला जबरीनं घराबाहेर काढलं. हेच बघितलं. हे असं आहे. मी तिला घराबाहेर काढली बस. एवढे एकच डोक्यात घेऊन बसली. बघा, मला तुमच्यासारखी बोलण्याची हुशारी नाहीये. पण साहेब, मी शपथ घेऊन सांगते, यांनी मला घराबाहेर काढलं. यांनी. हे असं आहे. मान्य नाही तिला. पटत नाही. हा भयंकर प्रकार आहे हा सगळा.
हा तिच्या डोक्यातला हा बहिरेपणा, डोक्यातला ठार बहिरेपणा. माया आहे, भरपूर आहे, पण ती तिच्या मुलांसाठी. पण समजुतीनं तुम्हाला सांगतो, ठार बहिरी. छे छे छे, सहन होत नाही मला. डोक्याच्या ठिकऱ्या ठिकऱ्या व्हायची पाळी येते. माफ करा, आज रिहर्सल होणार आहे का नाही? नसली तरी मी जाते, मला महत्वाची काम आहे. आणि आम्हाला काही नाहीये. थांबा जरा, रिहर्सल होईल. हे जरा इंटरेस्टिंग चाललंय. हो, भलतंच इंटरेस्टिंग आहे आणि टेरिफिक गुंतागुंत आहे या प्लॉट मध्ये. बघ पुढे, आणि हे बघा काय ते सगळं नीट आणि व्यवस्थित सांगा. कामाचा व्याप वाढल्यामुळे मी एक मदतनीस ठेवला कामाला. माझ्यावर फार भक्ती त्याची, त्यातून सालस आणि गरीब. माझ्या बायकोचं त्याच्याशी खूप छान पटत असे. अगदी बारीक सारीक गोष्टीत सुद्धा मान खाली घालून निमूटपणे काम करायचं. अगदी माझ्या बायकोचा नमुना. मला सांगतो, संशय घ्यायला एवढी सुद्धा जागा नाही हो. फार सज्जन माणूस. हातून पाप घडणं तर सोडाच, त्याचा नुसता विचार सुद्धा कधी शिवला नसेल मनाला. अशी दोघं फार कमकुवत हो त्या बाबतीत. हो, तेव्हा त्यांच्यात कुवत नव्हती म्हणून ह्यांनीच भरवून दिले विचार त्यांच्या डोक्यात. आणि इतका करून थांबले नाही तर पुढचा मार्गही दाखवला. खोटं, साफ खोटं. अहो, त्यावेळी माझ्या डोक्यात विचार एकच, करीन तर यांच्या भल्याचं करीन. अर्थात माझाही त्यात थोडा स्वार्थ होता म्हणा, नाही असं नाही. पण गोष्टी इतक्या हाताबाहेर गेल्या होत्या की काहीतरी करणं भागच होतं. एवढ्या तेवढ्यानं त्या दोघांच्या नजरा एकमेकांना शोधायच्या, डोळ्यांनी हितगुज करायच्या. मी संतापानं आरडाओरडा केला की दोघं नजरेनं एकमेकांना आधार द्यायची. हळूहळू माझी सहनशक्ती संपत चालली. मी पिसाटल्यासारखा असायचो, आतल्या आत चरफडायचो, वेडावाकडा ओरडायचो त्यांच्या अंगावर. अहो, काय करणार अशा परिस्थितीत माणूस? हकलून करायचं दिलं त्याला घराबाहेर. नाही म्हणजे मला सांगायचं. अहो, तेच केलं, शेवटी तेच केलं. पण मग आगीतून उठून फुफाट्यात पडलो. हो, अहो, त्याला घराबाहेर काढल्यावर हिची जी काय अवस्था झाली ती मला उघड्या डोळ्यांनी बघवे ना. दिनवाणे होऊन घरभर हिंडायची, कावरी बावरी, सैरभैर, अगदी वाट चुकलेल्या वासरासारखी. अहो, पण त्याआधी तुम्ही, तुझा मुलगा, हा, त्याच्याविषयीच ना, बोल बोल. पण त्याआधी यांनी माझ्या मुलाला माझ्यापासून कसाबासारखं ओढून दूर नेला. ते तुझ्यावर सूड उगवायचा किंवा तुझा छळ करायचा म्हणून नव्हे. त्या कसल्या वातावरणात त्याला ठेवायचा नव्हता मला, म्हणून खेडेगावात पाठवून दिला. निसर्गाच्या सानिध्यात चांगला बलवान आणि निरोगी व्हावं म्हणून. हेच ते पहिलवान. मी माझ्या परीनं शिकस्त केली. त्याला अंगावरचं दूध मिळावं म्हणून एका सशक्त शेतकरी दाईची ही व्यवस्था केली. माझ्या बायकोची तब्येत पूर्वीसारखी राहिली नव्हती. आता तुम्हाला विक्षिप्त वाटेल कदाचित, पण निरोगी आणि बलवान शरीराला नैतिक बैठक हवीच असं मानणाऱ्यांपैकी मी एक आहे. बंद करायला हो तिला, हिचं असंही होतंय मला. आम्हाला ऐकू द्या ना नीट. मग पुढं. त्यानंतर ही बाई दिसली की माझं मस्तक फिरायचं, किळस उभं वाटायची तिची. आणि मुख्य म्हणजे हिच्यामुळं माझ्या आयुष्याचं मातेनं झालं. हे शल्य पोचत राहायचं मनाला सारखं. ती समोर दिसली ती. पण यांनी मला हुसकावून घराबाहेर काढले. काढली नाही, काढली नाही, पोचवली. पोचवली त्या दुसऱ्याकडे. हा, आणि ते नुसत्या अंगावरच्या वस्त्रानिशी नव्हे, चरूईच्या सगळ्या वस्तूंसकट. हेतू एकच, की बिचारीची सुटका व्हावी माझ्यापासून. आणि स्वतःचीही करून घेतली माझ्यापासून. मान्य, कबूल आहे मला. पण मला समाधान एकच
की मी शुद्ध अंतःकरणानं वागलो. माझ्या सुखाच्या आधी यांच्या सुखाचा विचार केला. विश्वास ठेवा माझ्यावर. माझ्या मनात काहीही काळं नव्हतं. उलट तिच्या नवीन संसाराला फुटणारी पालवी मी हळुवारपणे न्याहाळीत होतो, डोळे भरून टिपत होतो. तिला विचारा, ही सांगू शकेल. हो, माझाच अधिकार येतो. तर मंडळी, फारच गोड मुलगी होते मी तेव्हा. फार गोड बर का. 2 छोट्या छोट्या विण्या डुलायच्या खांद्याशी. शाळेतून बाहेर पडले की एक व्यक्ती नेहमी दरवाजा बाहेर उभी असायची. हेच ते गृहस्थ. आधाशी नजरेनं मी अंगाला हळूहळू कशी भरत चाललीये याचा अंदाज घेण्यासाठी ती तर नेहमी असायची. काय मुलगी आहे हो ही, काय गलिच्छ मन आहे हिचं. तुम्ही मोठे शुद्ध मनाचे. सिद्ध करा, सिद्ध करा. मी म्हणते ते खोट आहे म्हणून. करा सिद्ध. काय निर्दयस. अहो कसं बोलवतोय हिला. साहेब, ओ इतकं सगळं होऊन सुद्धा ही घरातून गेल्यानंतर माझं घर मला खायला उठलं. बकास सुनं सुनं वाटायला लागलं. आणि मुख्य म्हणजे आणि या सगळ्याचा शोध घेण्यासाठी तुम्ही माझ्या शाळेबाहेर असायचा आणि माझा चेहऱ्यावरून शोध घ्यायचा प्रयत्न करायचा. आणि म्हणूनच असेल कदाचित मी हिच्या नव्या संसाराकडे हळूहळू खेचला जाऊ लागलो. इतका की त्याचा नुसता विचार सुद्धा माझ्या भोवतालची पोकळी भरून काढत असे. माझी बायको संसार सुखात रमली आहे. माझ्या लक्तर झालेल्या विषारी संसाराची सावली तिच्यावर पडत नाहीये. लांब आहे ती त्यापासून आणि सुखात आहे. बस एवढंच जाणून घ्यायची माझी इच्छा होती. आणि म्हणूनच त्याचा पुरावा शोधण्यासाठी मी धडपडत जाऊन हिच्या शाळेसमोर उभं राहील. आणि ही शाळेतून बाहेर पडली की तिच्या चेहऱ्यावर त्या सुखाचा शोध घेण्याचा प्रयत्न करेन. हो, चांगला शोध घ्यायचे. अगदी टोक लावून पाहायचे. माझ्याकडे पाहून हसायचा प्रयत्न करायचे. मी रस्त्यावरून निघाले ना की माझ्या मागोमागं यायचे. घरी पोचले की टाटा करायचे. लाज आणायची अगदी. चीड यायची. कोण हा मवाली माणूस. मी रागानच डोळे वटारून पाहायची. आईला सुद्धा वर्णन करून सांगितलं. तिनं ओळखायला दिसलं कोण ते. काही दिवस माझी शाळा बंद केली तिनं. हो, घराच्या बाहेर सुद्धा पडू देत नसे. आणि पुन्हा परत शाळेत जायला लागले तर हे सोहायचं फाटकापाशी. हातात एक बॉक्स घेऊन आले. पाठीवरून हात फिरवला आणि त्या बॉक्स मधून एक सुंदर भारी किमतीचा गुलाबी रंगाचा फ्रॉक काढून मला दाखवला. माझ्या करता, फक्त माझ्या एकटी करता. हे जरा मूळ विषयाला सोडून होतंय असं नाही का तुम्हाला वाटत? वा, असं काय बोलता? केवढा काव्यमय प्रसंग आहे. साहित्य प्रसवलं जाते. साहित्य. अरे साहित्य गेलं खड्ड्यात. माणसाचं लाजीरवाणं जिणं आहे हे. भेडसावणाऱ्या भावनांचे स्फोट आहे. मान्य आहे मला, कबूल. पण हे असले प्रकार स्टेजवर दाखवता येत नाही. नाट्य वस्तूला म्हणून काही बंधनं असतात. कल्पना आहे मला. हे सगळं स्टेजवर दाखवा असं मी म्हणतच नाहीये. उलट हे मी सांगतोय एवढ्याचसाठी की या घटनेमध्ये तुम्हाला आमच्या नाटकाचा महत्वाचा दुवा सापडेल. कारण तिथून पुढेच आमच्या आयुष्याच्या नाटकाला सुरुवात होते. घटना अचानक वेगानं घडायला लागतात. नाविन्यपूर्ण आणि एकमेकात गुंतलेल्या. माझे वडील वारल्यानंतर लगेच यांच्या डोक्यावरचं छत्र केलं. दारिद्र्याची कुऱ्हाड कोसळली यांच्यावर. निघून आली परत सगळी गावाकडं.
पण मला याची कल्पना नाही बरं का. हा, तसूभर सुद्धा नाही, सांगून ठेवतो. या बाईला मला 2 ओळीची साधी चिठ्ठी पाठवायची सुद्धा अक्कल नव्हती. बर, ही एक गावंढळ मुलांच्याकडून पाठवता आली नसती चिठ्ठी. समजावं कसं माणसानं की यांच्या मनात आमच्याविषयी काय भावना आहेत म्हणून तुम्हीच सांगा. कसं बोलवतं तुला? इथंच तर चुकलं तुमचं. माझ्या भावनांचा कधी विचारच केला गेला नाही, कधी समजूनच घेतला नाही मला. बरं, पण मध्ये इतकी वर्ष गेलेली, शिवाय घडल्या त्या सगळ्या गोष्टी घडून गेल्यावर तर मग मी काय करायला पाहिजे होतं? त्या माणसानं मला मिळून तुम्हाला दडवून ठेवलं, हा सुद्धा काय माझाच गुन्हा? तुम्हाला सांगतो, भाऊ एका रात्रीत गडप त्याला लांब कुठेतरी नोकरी लागली म्हणे. शोधला, चौकशा केल्या, पण मागमूस नाही, पत्ता नाही. कालांतराने तो विषय माझ्या डोक्यातून जाऊ लागला. आणि मग एकटा राहिल्यावर माझी परिस्थिती फार चमत्कारिक झाली. माझं शरीर मला स्वस्थ बसू देईना. त्यातल्या वासना जाग्याच होत्या ना, फार बेचैन करायचे. तुम्हाला सांगतो, एकटा असलेला आणि बाहेर खालीपणा करण्याची हिंमत नसलेल्या माणसाचं जीणं फार केविलवाण, लाजीरवाण, कुणाच्याही वाट्याला येऊ नये ते. कारण इतका म्हातारा नसतो तो की बाईशिवाय चालू शकेल, आणि इतका तरुणही नसतो की ताठ मानेनं मैत्रीण शोधू शकेल. लोक शेण घालतात तुरुंगात, पण तरी शारीरिक गरजा उरतातच. सरळ सरळ आहारी जातो आपण, आहारी जातो मोहाच्या, करून सवरून मोकळे होतो. आणि मग एक दिवस अचानक जाग आली की सुरू होते धावपळ धडपड, ती गेलेली प्रतिष्ठा परत मिळवण्यासाठी. पुरून टाकतो त्या सगळ्या आपण लाजीरवाण्या गोष्टी. आपण इथून तिथून सगळे सारखेच. प्रामाणिकपणे कबुली देण्याचं धारिष्ट्य असलेले मोजावे लागतील हाताच्या बोटावर. पण झक मारायला मात्र सगळ्यांचं धारिष्ट अगदी उतरून जातं, झाडून सगळ्यांचं. चोरून छपून म्हणूनच म्हणतोय, धैर्य लागतं कबूल करायला. इतर पुरुषांची होते का हिंमत माणसातल्या पशुतेचा हा वारसा उघडा करून दाखवण्याची? आणि बाई काय चीज असते ही. आपली सगळी कामुकता पणाला लावून मालक कटाक्ष टाकते. जणू नजरेनंच खेचून घेते ती तुम्हाला आपल्यापाशी, आणि तुमच्या हाताचा विळखा तिच्या भोवती पडतो न पडतो तोच टपकन डोळे मिटून घेते. जणू तुम्हाला सुचवते, बाबरे आंधळा हो, मी पण हेच केलंय. पण समजा तिला तसे डोळे बंद करायचेच नसले तर? आपली लज्जा झाकण्याची तिला गरजच नसेल तर? प्रेमाचा ओलावा वाटल्याने मदांत झालेल्या त्या पुरुषाची ती उघडी नागडी सुरत बघून काय परिस्थिती होत असेल त्या बिचारीची? वर यांचा हा पान छोटा पश्चाताप सहन करायचा. माणुसकीला काळी मांडणारा याच्या इतक्या जगात दुसरं काही नसेल. पश्चाताप म्हणेन, पश्चाताप. हे नक्राश्रू आहे, हे नक्राश्रू. एक मिनिट, हे पुन्हा मुद्द्याला सोडून होतंय. मुद्द्याकडे वळूया, फापट पसारा नको. डायरेक्टर साहेब, तुम्ही म्हणाल तसं
आपण एक सांगतो, सत्य हे पोत्यासारखं असतं. अहो, रिकामं उभंच राहू शकत नाही. त्याला उभं करायचं असेल तर त्यात बरंच काही ओतावं लागतं. सत्य निर्माण होण्यासाठी घडलेली सगळी कारणं, गुंतलेल्या सगळ्या भावना. तर त्या माणसाच्या अचानक मृत्यूनं ही मंडळी गावात परत आलेली, अण्णांना दशा झालेली त्यांची. अहो, काहीतरी करणं भागच होतं. 3 मुलं पोसायची होती तिला, म्हणून तिनं कपडे शिवून द्यायचं काम करलं. तेही कुणाकडे? सुंदराबाईंकडे. बंधू आणि भगिनींनो, सुंदराबाई हा काय प्रकार आहे हे जाणून घेण्याची इच्छा आहे का? सांगतेच. श्रीमंत आणि खानदानी कुटुंबातील स्त्रियांचे कपडे शिवून मिळणाऱ्या दुकानाची एक जबरदस्त मार्केट. पण कपडे शिवून मिळणं हा सगळा वरवरचा आणि बनावट देखावा मंडळी. लोकांच्या डोळ्यात फेकलेली धूळ. इकडे दुकानाच्या आतल्या खोलीत दुसरंच काहीतरी बेतून दिलं जाईल. माझ्या ध्यानीमनी सुद्धा नव्हतं. चांडाळीचे असले धंदे होते. मला कपडे शिवून देण्याच्या नावाखाली माझ्या पोरीवर हो डोळा ठेवून होते. बिचारी आई रात्र रात्र जागून डोळे ताण ताणून हो शिवत बसलेली असायची. आणि तिनं शिवलेले कपडे घेऊन मी सुंदराबाईकडे गेले. तू सुंदराबाई आदोआपट करायची. भारी कापडाची नासाडी झाली म्हणायची. कोण भरून देणार हे पैसे? तुझा बाप? असं विचारायची. या सगळ्या कांगाव्याचा अर्थ समजतोय का मंडळी? मी ती भरपाई करून द्यावी. आणि कशी? आणि त्याच ठिकाणी एके दिवशी तुम्हाला हे भेटले. हो, यांच्याशी मुलाखत झाली. सुंदराबाईचं जुनं लाडकं गिऱ्हाईक. काय मस्त आहे की नाही हा सीन स्टेजवर घडवायला? आहे की नाही टॉप? मुलीचा बाप, तिचं गिऱ्हाईक. आणि अचानक हिचं तिथं आगमन. जवळपास वेळेवरच. जवळपास नाही, अगदी वेळेवर. अगदी वेळेवर. मी लगेच ओळखलं तिला काही घडायच्या आत. आणि या सगळ्यांना घेऊन घरी आलो. मंडळी, आता तरी येतेय का तुमच्या डोक्यात? अहो, येतेय का काही ध्यानात? कसल्या विलक्षण पेचात सापडलो होतो आम्ही. दैवानं कसं पाशवी जाळं पसरलं होतं आमच्यासाठी. ही तर पार हादरून गेलेली. किती ते तुम्ही पाहता आहातच. मी शर्मेनं अर्धमेला झालेलो. डोळे वर करून बघायची सुद्धा हिंमत नव्हती. आणि झाला हा सगळा खेळखंडोबा झाल्यावर सुद्धा ना यांच्या माझ्या वागणुकीसंबंधी अपेक्षा काय माहितीये? मी एखाद्या कुलीन घरातल्या कुमारिकेसारखं वागावं, मान खाली घालून रस्त्यातून चालावं. आणखी 1.5 लाख गोष्टी. निरोगी शरीराला नैतिक बैठक वगैरे भंगासगिरी सगळी. मी सांगतो, आपल्यात एकच व्यक्ती वास करून असते असं आपल्याला वाटतं. पण नाही. अहो, भ्रम आहे तो. आपल्यापैकी प्रत्येकाच्या शरीरात अनेक व्यक्ती दबा धरून बसलेले असतात. अनेक. म्हणूनच तुम्ही जरी मला पकडलं तर ज्या कारणासाठी तुम्ही मला पकडलं त्यात माझा फार थोडा भाग होता. हो, सगळा नव्हतो मी त्यात. आणि त्या एका कारणासाठी जर तुम्ही मला आयुष्यातून उठवाल तर तो माझ्यावर फार मोठा अन्याय होईल. मंडळी, आता तुम्हाला येईल कल्पना या मुलीच्या निंद्य कारस्थानाची. असायला नको होतो अशा एका जागी तिनं अचानक येऊन मला धक्का दिला. करायला नको होती अशी एक गोष्ट हिच्या संबंधाने अभावितपणे माझ्या हातून घडत असतात. आणि हिच्या लेखी अस्तित्वात सुद्धा असायला नको अशा माझ्यातील एका स्वरूपाला ही सामोरी आहे. आणि आता त्याचंच भांडवल करून मला बर्बाद करायला निघाली आहे. हो,
मला राहून राहून वाईट वाटतं ते याच गोष्टीचं. अर्थात या गोष्टीचे इतरांवर झालेले परिणामही महत्वाचे आहेत, नाही असं नाही. उदाहरणार्थ याचंच घ्या. मला नका आवडू तुमच्यात, माझा काहीच संबंध नाही. काय वाटेल ते काय बडबडतोस? संबंध नाही म्हणजे संबंध नाही म्हणजे संबंध नाही. मी येतच नाही कशात. तुमच्या बरोबर मी ह्या सगळ्यात पडावाशी योजनाच नाहीये. तुम्ही विसरला असाल, मी नाही. बरोबर आहे. नाही, आम्ही पापी माणसं आणि हा साधू पुरुष. नैतिक बैठक पक्की यांची. त्याचा आमचा संबंध असेल कसा? पण मंडळी, तुमच्या एक गोष्ट नक्कीच लक्षात आली असेल. मी जरा रोखून पाहिलं तरी त्याची मान कशी खाली जाते ते हे तुमच्या लक्षात आलेच असेल. मला फार खोलवर दुखावलंय त्यानं. मी? हो हो, तूच मार तुकड्या. हा सगळा भयंकर प्रकार झाल्यावर सुद्धा तुझ्याकडून जी वागणूक मिळाली ना, त्यामुळेच मी पिसाळून गेले. आणि फेटेल त्याला शरीर विकायला लागले. तुझ्या घरची पायरी चढल्यापासून किती खडूसपणे वागलास आमच्याशी. आठव, अरे आठव ना, काय किंमत केलीस आमची. आमचं अगदी कवटाळीत स्वागत व्हावं अशी अपेक्षा नव्हतीच. अरे पण तिरायला सुद्धा म्हणतात तसं किमान या बसा तरी म्हणायचं. आम्ही बेवारशी कुत्रे घुसत होतो ना यांच्या हद्दीत आणि यांच्या घराचं पावित्र्य विटाळून टाकत होतो. तुम्ही बघालच हो, याच्या आणि माझ्यातले सीन असा झाडलाय ना, काही एक बाकी ठेवलं नाही. मी सगळ्यांवर हुकूमत गाजवते काय रे मुरताडा? अरे गाजवणाराच. आणि हलकटा, त्याला कारण सुद्धा तूच आहेस. हे तुझ्या डोक्यात येत नाही. ज्या कारणाने याच्या घरचा दरवाजा आम्हाला उघडला गेला त्याच भांडवल केलं मी. माझ्या आणि याच्याही आईला घेऊन मी याच्या घरचा उंबरठा ओलांडला, तो त्या घराची मालकीण म्हणूनच. सोपं जातं ह्या सगळ्यांना तोंडातून शब्द भिरकावून द्यायला. आजचा मळ खेळ वाटतो, सगळा मजा वाटते. झाडून सगळे एक होतात माझ्या विरुद्ध. इकडे माझी परिस्थिती काय होते जी एकाला खंत नाही. माझ्या बाजूने विचार करायची यांना जरुरीच वाटत नाही. मी कोणीच नाही. माझ्या स्वतःच्या जगात मी शांतपणे आयुष्य कंठत होतो. ते कोणाला बघवलं नाही. शिरली एक दिवस अचानक एक बेछूट दिसणारी आगाऊ मुलगी आमच्या घरात आणि वडील कुठे आहेत म्हणून विचारायला लागली. अरे काय संबंध हिचा, काय काम ना? तीच जास्तच बेछूटपणे येते. त्यावेळेस बरोबर एक लहान मुलगी. नंतर तर माझ्या वडिलांशी बोलायची, त्रोटक आणि मुद्द्याशी गाठ असलेल्या शब्दात. आणि कोणही काय अधिकार हिचा माहित नाही, कळत नाही. कोणी बोलायलाच तयार नाही. पैसे मागायची वडिलांजवळ अशा रुबाबात की ऐकणाऱ्याला वाटावं त्यांनी ते तिला द्यायलाच हवेत. गत्यंतर नाही, जणू देणंच लागतात ते तिचं. हो, देणंच लागत होतो बाबा मी तुझ्या आईचं. माझ्या आईचं? कोण आई? कोणाची आई? कसं कळावं? आपल्याला एक आई आहे आणि जिवंत पण आहे. काही किंवा सुद्धा नव्हतं कधी, पाहण्याचं सोडच. पण एक दिवस एक बाई आली हिच्या बरोबर आणि बरोबर ही दोघं आणि मला म्हणतात की तुझी सुद्धा आई आहे बरं का रे. हळूहळू गोष्टी मेंदूत उतरायला लागल्या. त्यांची कृपा, त्या मंडळींचं आमच्या घरातलं स्थान लक्षात आलं. गुप्ततेचा अर्थही समजला.
पण आता एक करा, मला ह्या गोष्टींसंबंधी काय वाटतं ते कृपा करून विचारू नका. मला झालेले क्लेश माझे मी सहन करतोय, मला ह्यात ओढू नका. नाट्यदृष्ट्या अतिशय अस्पष्टपणे हाताळल्यानं हुकलेलं असं मी एक पात्र आहे. माझा नाच सोडा, माझं जीवन मला जगू द्या. आणि काय वाटेल ते काय बडबडतोयस? तू आहेस तसा आहेस. काय माहितीये तुम्हाला मी कसा आहे ते? तू आहेस तसाच म्हणे म्हणजे कसा? समजू शकलात मला कधी? गरज भासली कधी? तकलीफ घेतली? कबूल आहे, मान्य आहे मला, पण त्यामुळेच परिस्थिती किती नाट्यपूर्ण होते बघ. तुझ्या या तुसड्या वृत्तीमुळे माझ्या आणि तुझ्या आईच्या दुःखावर किती डागण्या दिल्यास जरा आठवून बघ. अरे इतक्या वर्षानं बिचारी परत आलेली, जवळजवळ पहिल्यांदाच तुला बघितलेला, एवढा मोठा झाला होतास की सुरुवातीला तुला ती तशी ओळखू शकली नसेल, पण आज कुठेतरी ओळख पटलेली. बघा बघा, तिला रडू कोसळलं. काही रडायला नकोय कोणी अमृतदानासाठी. तिला तर तो डोळ्यासमोर नकोय, आणि हा म्हणतो माझा काही संबंध नाही. उलट हाच केंद्रस्थानी आहे सगळ्या गोष्टींच्या. आता या मुलाचंच घ्या, सारखा आईच्या पदराला धरून असतो, बेदरलेला, आत कुठेतरी दुखावलेला. माझ्या घरात येताना सगळ्यात जास्त मानहानी या बिचाऱ्याची झाली. उपकाराची जाणीव बोचत होती त्याला, पण त्याचा तोच त्रास करून घेतोय. त्याला आपण काय करणार? अगदी आपल्या बापाचा नमुना, गरीब, विनयशी, एक शब्द तोंडातून बाहेर पडायचा नाही. हे सगळं ठीक आहे, पण याला नाटकात आणण्यात अर्थ नाही. अहो, लहान मुलांचे फार प्रॉब्लेम होतात नाटकात. नाही नाही, याचा तुम्हाला फार त्रास होणार नाही. हो, हा लगेचच नाहीसा होतो. आणि ही मुलगी सुद्धा त्याच्याही आधी. असं म्हणतात नाहीसा? हो, मग ठीक आहे. तर एकंदरीत तुमचा हा प्रकार काही वाईट नाही, विचारात घेण्याजोगा आहे. काही जागी बराच इंटरेस्टिंग आहे. मसाला तर नक्कीच आहे चांगल्या नाटकाचा. अहो मी आहे ना त्यात, तुम्ही काळजीच सोडा. तू थांब गे जरा. आणि प्लॉट सुद्धा एकदम नाविन्यपूर्ण, नवीन, कोरा करकरीत. बरं, तुमच्या धाडसाचं कौतुक करावं तेवढं थोडंच. इथं येऊन तुमची कल्पना आमच्या डोक्यात भरून मोकळे. अहो काय करणार, आमचा जन्मच झालाय रंगभूमीसाठी. साहेब, तुम्ही हे आमचं नाटक कराच. पण ते लिहिणार कोण? लेखकाशिवाय नाटक कसं होणार? तुम्हीच व्हा ना लेखक. तुमच्या जिभेला काय हात? नाही नाही, मी काय म्हणतो, आम्ही एक एक प्रवेश करू. रंगभूमीवर इतिहास घडतोय.
आधी नाटक आणि मग स्क्रिप्ट. अरे पण हे पब्लिक आलं तरी कुठून? अरे डायरेक्टर साहेब पण त्या गँग मध्ये सामील झाले. त्यांना लेखक व्हायचा चान्स मिळतोय. पण काही म्हणा ते खूप इंटरेस्टिंग चाललंय. फॅन्टॅस्टिक. काय सांगू? काय फालतूगिरी? आज चहा आला तो घ्या आणि सीतारामाला प्रॉपर्टी आणायला मदत करा. चला. मंडळी